आपण आजपासून स्टार्ट करतोय 10वीचं मॅथ. आता 10वीचं मॅथ म्हणलं की मित्रांनो बऱ्याच जणांना वाटेल की 10वीचं मॅथ डिफिकल्ट असतं. बिलकुल मित्रांनो याची काळजी करू नका, कारण की मॅथ सोडवायला तुमच्या सोबत आहे. ओके, आपण स्टार्ट करणार आहेत मित्रांनो मॅथमॅटिक्स, म्हणजे स्टुडंट मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2. ओके, जर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, आतापर्यंत तुम्ही आपला व्हिडिओ बघितला नसेल, तर मित्रांनो इथून पुढे की तुम्हाला मॅथ्स बद्दल, सायन्स बद्दल किंवा इयत्ता 10वी बद्दल ज्या काही अडचणी असतील ते मित्रांनो तुम्ही मला कमेंट मध्ये मित्रांनो टाकू शकता. आणि मित्रांनो आपण आपला ऑनलाईनचा एक मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा बनवणार आहोत, की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या ज्या डिफिकल्टीज त्या टाकता येतील आणि ते मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या त्या सॉल्व्ह करेल. ओके, सो दॅट तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपलं इंस्टाचं जे पेज आहे ते धनंजय भोसले 98, त्या पेजला सुद्धा मित्रांनो सर्वांनी फॉलो करा. आता बघूयात 10वीचं मॅथ. 10वीचं मॅथ्स म्हणलं की मित्रांनो जेव्हा मी 10वीला होतो मित्रांनो, तेव्हा की मॅथ्सला जे जे 2 बुक होते त्या बुकची नावं मित्रांनो अल्जेब्रा आणि जॉमेट्री असे होते. ओके, पण मित्रांनो आताच्या सिलेबसमध्ये मॅथ मध्ये 2 बुक आहेत, पण त्यांना आता अल्जेब्रा जॉमेट्री नाव नाहीये. त्यांना मित्रांनो मॅथमॅटिक्स 1 आणि मॅथमॅटिक्स 2 असं मित्रांनो आहे. आता हे मॅथमॅटिक्स 1 किती मार्कांना असतं आणि मॅथमॅटिक्स 2 हे किती मार्कांना असतं सर्वांना सांगण्यात येत आहे. मॅथमॅटिक्स 1 हे 40 मार्कसाठी आणि मॅथमॅटिक्स 2 हे 40 मार्कसाठी. टोटल मित्रांनो 80 मार्क. टोटल किती मार्क? 80 मार्क. ओके, आणि मित्रांनो हा जो 80 मार्कांचा जो पेपर आहे तो एकत्र होत नाही. मॅथ 1 चा वेगळा असतो, मॅथ 2 चा वेगळा असतो, माहिती तुम्हाला. आणि स्टुडंट जे तुमचे इंटरनलचे मार्क आहेत ते आहेत 20 मार्क, म्हणजे 80 + 20 अशा पद्धतीने मित्रांनो 100 मार्क होतात. पण सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, हे जे आपले 40 मार्क आहेत, अल्जेब्राचे 40 मार्क म्हणजे मॅथ 1 चे 40 मार्क आणि मित्रांनो जॉमेट्रीचे 40 मार्क म्हणजे मॅथ 2 चे 40 मार्क, याच्यामध्ये 29 मार्काचं आपल्या बुक मध्ये येतं बुक. आणि स्टुडंट राहिलेले जे 11 मार्क आहेत त्याचं मित्रांनो पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न येतात. पण ते जे काही क्वेश्चन्स आहेत आपल्या बुकशी रिलेटेड असतात, पण ते जसाचे तसा क्वेश्चन मित्रांनो आपल्या बुकमध्ये नसतो. ओके, सेम मित्रांनो जॉमेट्री बद्दल सुद्धा बुक मधले क्वेश्चन जसेच्या तसे 29 मार्काचे येतात आणि मित्रांनो 11 क्वेश्चन्स आहेत हे पुस्तकाच्या बाहेरचे येतात, पण कन्सेप्ट मित्रांनो बुक मधलाच असतो. येस मित्रांनो, इथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. आता आपण सुरू करूयात मित्रांनो मॅथ 1 चा पहिला चॅप्टर. पण मॅथ 1 मध्ये किती किती मित्रांनो चॅप्टर्स आहेत हे तुम्हाला सांगितलं जाईल आणि बघूयात आपण 1 बाय 1 चॅप्टर आपण स्टडी करूयात. आता स्टुडंट यामध्ये बघा की हा आहे मित्रांनो तुमचं मॅथ्स सब्जेक्टचे चॅप्टर्स. हे आहे मित्रांनो तुमचं मॅथमॅटिक्स 1. येस, त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. मित्रांनो सेकंड चॅप्टर तुमचा तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्ड चॅप्टर आहे आपला अरिथमॅटिक प्रोग्रेशन. फोर्थ आहे फायनान्शियल प्लॅनिंग. मित्रांनो कॉमर्सचा चॅप्टर आहे. प्रोबॅबिलिटी आहे आणि मित्रांनो स्टॅटिस्टिक्स सुद्धा आहे. ओके, सो दॅट हे मित्रांनो टोटल 6 चॅप्टर आहेत तुम्हाला. फक्त 6 चॅप्टर आहेत मित्रांनो, जास्त नाहीयेत, फक्त 6 चॅप्टर आहेत. त्यामुळे मित्रांनो अल्जेब्रामध्ये आउट ऑफ मार्क वाढण्यासाठी बिलकुलही अवघड नाही. आणि मित्रांनो आउट ऑफ मार्क कसे मिळवायचे याची सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला स्ट्रॅटेजी देणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवलंच पाहिजे, नाहीतर व्हिडिओ बघितला आणि पुढे गेले ह्यात काय अर्थ राहणार नाही. कारण की हे बघा की सबस्क्राईब केल्याने मला काय फरक नाही पडणार, पण तुम्हाला मात्र फरक पडेल. कारण की महत्वाचे जे व्हिडिओज आहेत आणि मित्रांनो आपण जेव्हा युट्यूबवर मित्रांनो व्हिडिओज पाहतो तर आपल्याला कोणते कोणते व्हिडिओ मित्रांनो आले पाहिजेत, रिकमेंड केले पाहिजेत युट्यूबने, ते सुद्धा महत्वाचं आहे. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर मित्रांनो या रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला येतील आणि तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण सुद्धा अभ्यासाचं राहील. ओके, मग मित्रांनो पहिला जो चॅप्टर आहे तो आहे मित्रांनो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. या चॅप्टरला सुरुवात करायला काही सुद्धा हरकत नाही. सो दॅट हा चॅप्टर आपण सुरू करत आहोत, त्याचं नाव ते म्हणजे मित्रांनो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. येस, कोणता चॅप्टर आहे स्टुडंट? लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. बघा हा जो चॅप्टर आहे मित्रांनो लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, हा मित्रांनो आपला मॅथ 1 चा चॅप्टर आहे. कोणता चॅप्टर आहे आपला? मॅथ 1 चा. तर आता याच्यामध्ये की आपल्याला आपला पहिला मुद्दा काय, कोणाला म्हणायचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, ते आपण स्टुडंट बघूयात. हे बघा चॅप्टरचं नाव टाकतोय. तुम्ही सुद्धा मित्रांनो वही आणि पेन घेऊन बसलं पाहिजे. ओके, नुसता व्हिडिओ बघू नका, वही आणि पेन घेऊन बसा आणि मित्रांनो व्यवस्थित नवी वही करा, व्यवस्थित वरती नाव टाका लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, आणि स्टुडंट आपण सुरू करूया. चला नाव टाका, मी पण टाकतो या ठिकाणी. चॅप्टर नंबर 1 त्याचं नाव आहे स्टुडंट लिनियर इक्वेशन इन
टू व्हेरिएबल. आपल्या चॅप्टरचं नाव लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सगळ्यांनी मित्रांनो टाकलंय? येस, टाकलंच असणार आणि टाकलंच पाहिजे. येस. आता स्टुडंट आपल्याला सुरुवातीला बघायचं आहे की सर लिनियर म्हणजे काय, लिनियर म्हणजे काय. त्याचबरोबर आपल्याला माहिती पाहिजे इक्वेशन म्हणजे काय, आणि आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो टू व्हेरिएबल म्हणजे काय. जर ह्या वर्डचे जर तुम्हाला अर्थ कळाले तर काहीच अवघड नाही. स्टुडंट लिनियर म्हणजे जो आपला व्हेरिएबल असतो, जो आपला व्हेरिएबल असतो, ओके, त्या व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे तो मित्रांनो 1 पाहिजे, तर आपण त्याला लिनियर म्हणतो. ओके, येस. म्हणजे सर आपल्याकडे व्हेरिएबल म्हणून कोण समजतो आपण? एक्स, वाय यांना आपण किंवा एम, एन असे व्हेरिएबल्स येत असतात. एबीसीडीतलं कुठलंही लेटर आपण व्हेरिएबल म्हणून वापरतो, पण जनरली आपण एक्स, वाय, एम, एन हे वापरतो. एक्स, वाय, एम असं वापरतो. एक्सचा इंडेक्स 1, वायचा इंडेक्स 1, एमचा इंडेक्स 1 असेल तर आपण यांना लिनियर म्हणायचं. जर त्यांचा इंडेक्स 1 नसेल तर आपण त्यांना नॉट लिनियर म्हणायचं. ओके, म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपल्याला शिकायचं आहे. तर हे जे व्हेरिएबल्स आहेत यांचा इंडेक्स 1च असला पाहिजे, अन्यथा मित्रांनो आपल्याला ते सोडवता नाही येणार किंवा याच्यामध्ये ते येत नाही. स्टुडंट आता बघायचं आपल्याला इक्वेशन. इक्वेशन म्हणजे काय? ज्याच्यामध्ये इक्वलचं चिन्ह, इक्वलचं साइन असतं आणि एलएचएस ला काहीतरी असतं आणि आरएचएस ला काहीतरी असतं. आता एलएचएस म्हणजे लेफ्ट साइडला, आरएचएस म्हणजे राईट साइडला. तर जे काही एक्सप्रेशन असतील आणि मध्ये इक्वलचं साइन असेल तर त्याला आपण इक्वेशन म्हणतो. स्टुडंट टू व्हेरिएबल, जर का ज्या इक्वेशन मध्ये 2 व्हेरिएबल असतील, मग ते एक्स आणि वाय असतील किंवा एम आणि एन असतील, 2 व्हेरिएबल पाहिजेत, तरच मित्रांनो त्या इक्वेशनला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. म्हणजे लिनियर पाहिजे, येस, इक्वेशन पाहिजे आणि स्टुडंट टू व्हेरिएबल सुद्धा पाहिजे, त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल पाहिजे. आता आपण बघूयात व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, असा आपला मुद्दा आहे. ओके, हे वहीमध्ये तुम्ही लिहिलं पाहिजे. आता स्टुडंट यामध्ये स्टुडंट तुम्ही बघू शकता की आपला जो पहिला मुद्दा आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, कोणाला म्हणायचे स्टुडंट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे आपल्याला बघायचं आहे. बघूया स्टुडंट. पण एक बघा किती मुद्दे स्टुडंट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टर मध्ये? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4. फक्त मित्रांनो 4च मुद्दे. 4 मुद्द्यांमध्ये हा मित्रांनो चॅप्टर आपला संपतो. ओके, आता सुरुवातीला बघायचंय आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नेमकं कोणाला म्हणायचं. या ठिकाणी बघू शकतात स्टुडंट इन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल, म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल पाहिजेत? 2 व्हेरिएबल पाहिजेत आणि त्या व्हेरिएबलची डिग्री. डिग्री म्हणजे काय स्टुडंट? व्हेरिएबलचा जो इंडेक्स असतो त्याला आपण डिग्री म्हणतो आणि ती डिग्री किती पाहिजे मित्रांनो? डिग्री 1 पाहिजे. अशा इक्वेशनला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, सांगणार आहे मित्रांनो, फक्त समजून घ्या की बाबा 2 व्हेरिएबल पाहिजेत, प्रत्येकाची डिग्री 1 पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता स्टुडंट आपल्याला बघायचंय की व्हॉट इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काय पाहिजे? व्हॉट इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. बघा या ठिकाणी बघूया जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. येस, बरोबर. व्हॉट इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल? काय असतो स्टुडंट जनरल फॉर्म? वहीमध्ये लिहून घ्या सगळे माझ्यासोबत. बघा ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. हा आहे मित्रांनो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा फॉर्म. तुमच्याकडे पाहिजे आहे? येस. यामध्ये तुम्हाला a दिसतो, x दिसतो, b दिसतो, y दिसतो, c दिसतो आणि इक्वल टू 0 दिसतो. येस. मग आता हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे, कसं काय आहे ते आपण बघूया. आता स्टुडंट बघा की x या ठिकाणी व्हेरिएबल आहे, त्याचा इंडेक्स 1 आहे म्हणजे लिनियर आहे. y व्हेरिएबल आहे, त्याचा इंडेक्स 1 आहे म्हणजे लिनियर आहे. राईट? येस. म्हणजे लिनियरचा विषय संपला. आता इक्वेशन म्हणजे या ठिकाणी मित्रांनो इक्वलचं साइन आहे. तुम्ही बघा इक्वलचं साइन असेल तर त्याला आपण इक्वेशन म्हणतो. आणि स्टुडंट 2 व्हेरिएबल्स बघा x आणि y असे या ठिकाणी 2 व्हेरिएबल आले आहेत. मग सर तुमचं म्हणणं असेल a कोण, b कोण, c कोण? बघा मी या ठिकाणी डिटेल लिहितोय. x, y हे कोण आहेत? व्हेरिएबल. येस. स्टुडंट एबीसी हे कोण आहेत? हे रियल नंबर आहे. याच्यावर कंडिशन मित्रांनो मात्र अशी आहे, ए ची व्हॅल्यू 0 नाही पाहिजे, कधीच नाही पाहिजे, आणि बी ची व्हॅल्यू सुद्धा कधीच 0 नाही पाहिजे. सी ची व्हॅल्यू 0 असेल तरी चालेल आणि मित्रांनो नसली तरीही चालेल, पण मात्र ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू 0 असता कामा नये. आता तुमचं म्हणणं असेल ए ची व्हॅल्यू बी ची व्हॅल्यू 0 का
नाही पाहिजे हे सुद्धा मित्रांनो तुम्हाला सांगेल. ओके, आता स्टुडंट बघा सगळे ax + by + c = 0 सुरुवातीला याचे आपण एक्झाम्पल बघूया. पण हा जो फॉर्म दिसतो मित्रांनो तुम्हाला याला म्हणायचं आहे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल काय स्टुडंट ax + by + c = 0 याचे आपण मित्रांनो एक्झाम्पल बघूया. आता हे बघा ax + by + c = 0 की एक्झाम्पल्स आपण बघूया स्टुडंट. एक्झाम्पल्स येस एक्झाम्पल्स स्टुडंट एक्झाम्पल्स घेत असताना ए बी सी कोण आहेत आपले रिअल नंबर, फक्त तेवढेच नंबर बदलायचे बाकी काय करायचं नाही. ए ची व्हॅल्यू आपण स्टुडंट 1 घेतली येस 1x, बी ची व्हॅल्यू 2 घेतली 2y, सी ची व्हॅल्यू 3 घेतली 3 = 0. हे झालं मित्रांनो एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. फक्त ए बी सी च्या व्हॅल्यू मित्रांनो तुमच्या मनाने तुम्ही घ्या. ओके, जर मित्रांनो मला आता मी 3 नंबर घेतले एबीसी चे जरा वेगळे असे घेतले 2 3 -4 टाका एबीसी च्या जागेवर काय होणार 2x + 3y त्याचबरोबर -4 = 0. हे सुद्धा एक्झाम्पल झालंय मित्रांनो लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. मित्रांनो तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये एक लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलचं एक्झाम्पल सांगा. ओके, आता बघूया स्टुडंट की मी आणखीन काही एक्झाम्पल देतो. 4x + 8y - 7 = 0 किंवा अजून a ची व्हॅल्यू बघा मी टाकतोय -4 निगेटिव्ह टाकली x + 7y -8 = 0. हे सुद्धा मित्रांनो हे सगळे एक्झाम्पल लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलचे आहेत. तुम्हाला नक्की कळालं असेल. तुम्ही सुद्धा मनाने अजून मित्रांनो वहीमध्ये आपल्या 2-3 एक्झाम्पल एक्स्ट्रा लिहा लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलचे. पण हे आहे मित्रांनो हा आहे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. करेक्ट ना? येस. आता स्टुडंट आपल्याला असं सांगितलं होतं सर ए ची व्हॅल्यू 0 नाही घ्यायची आणि बी ची व्हॅल्यू 0 नाही घ्यायची, असं का करायचं सांगतो. जर मित्रांनो आपण इथं ए ची व्हॅल्यू 0 घेतली 0x + बी ची व्हॅल्यू 0 घेतली 0y + 8 = मित्रांनो 0. आता तुम्ही मला सांगा 0 × x काय असतं 0, 0 × y काय असतं 0. म्हणजे या ठिकाणी काय राहिलं फक्त 8 = 0 कारण हे तर 0च झालं. 0 × x 0 × y 0 असतं. सो दॅट 8 = 0 हे मित्रांनो रॉंग आहे. 8 आणि 0 सेम असतं का तर नसतं. त्यामुळे मित्रांनो a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू 0 घ्यायची नाही आणि ती नाही चालणार. कळलंय सगळ्यांना? व्हेरी गुड. चालेल मित्रांनो, तर मी तुम्हाला पूर्णतः सांगितलं की लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलचा जनरल फॉर्म आणि त्याचे एक्झाम्पल्स आणि ए आणि बी ची व्हॅल्यू 0 का नाही घ्यायची. करेक्ट. आता आपण पुढे जातोय ते म्हणजे स्टुडंट की या ठिकाणी आपल्याला आहे कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खालचा टेबल मित्रांनो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. बघूया. अंडरस्टँडिंग मित्रांनो तुमचं व्यवस्थित झालेलं आहे. बघा आता या ठिकाणी म्हणलंय कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हे आहेत इक्वेशन आणि स्टुडंट इथं म्हणलंय इज इक्वेशन लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल. हे जे इक्वेशन्स आहेत हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहेत का तर बघा 4m + 3n = 12 यांनी म्हणलं हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे. येस. पण मित्रांनो हे बघा जनरल फॉर्म मध्ये तुम्हाला दिसायचं नाही. जनरल फॉर्म कसा आहे मित्रांनो आपला की ax + by + c = 0. जनरल फॉर्म मध्ये मित्रांनो =0 आहे. पण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना हा जो कॉन्स्टंट c आहे तो आपण या साईडला नेला तरी पण चालेल. मित्रांनो आपलं कंडिशन काय हो लिनियर पाहिजे, इक्वेशन पाहिजे, 2 व्हेरिएबल पाहिजे. बघूयात आता. बघा याच्यामध्ये व्हेरिएबल कोण आहे m आहे आणि n आहे. सो m चा इंडेक्स 1 आहे n चा इंडेक्स 1 आहे म्हणजे लिनियर तर झालं. येस. इक्वलचं साइन आहे इक्वेशन तर झालं आणि m आणि n हे 2 व्हेरिएबल आहेत. येस. म्हणजे लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल झालं. त्यामुळे मित्रांनो येस हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे. त्याचा आन्सर ऑलरेडी दिलाय. बाकीचे एक्झाम्पल आपण करूया. स्टुडंट यामध्ये बघा x चा इंडेक्स 2 आलाय बरोबर. मग मी तुम्हाला आधीच सांगितलंय लिनियर साठी इंडेक्स 1 पाहिजे. सो या ठिकाणी इंडेक्स 2 आलाय. सो हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल होणार नाही. नो. या ठिकाणी बघा √2 रिअल नंबर आहे चालेल. x -√5 रिअल नंबर आहे चालेल. y व्हेरिएबल आहे इक्वलचं साइन आहे. बघूयात आपण. बघा x चा इंडेक्स y चा इंडेक्स लिनियर इक्वलचं साइन इक्वेशन x आणि y दोघं जण आहेत. सो 2 व्हेरिएबल म्हणजे हे काय आहे मित्रांनो लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे. त्याचबरोबर हे एक्झाम्पल बघा 0x चालणार नाही कारण की a ची किंमत आपल्याला 0 नाही पाहिजे. म्हणजे स्टुडंट हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नाही. येस. स्टुडंट पुढे बघा इथं 0.3x 0.3 चालेल कारण तो रिअल नंबर आहे. पण मित्रांनो 0y चालणार नाही. सो दॅट हे आहे हे लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल नाही कारण की b ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 0 नाही पाहिजे.
त्याचबरोबर स्टुडंट हे बघा 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 4. आता तुम्हाला वाटणार सर x चा इंडेक्स 1 आहे त्यामुळे तो लिनियर आहे. नो, आपल्याला x आणि y हे जे दोन व्हेरिएबल आहेत हे न्यूमरेटरला पाहिजे आणि व्हेरिएबल जर आपल्याला न्यूमरेटरला पाहिजे तर x वरती न्यावा लागेल. म्हणजे x चा इंडेक्स 1 आहे तो वरती गेल्यानंतर काय होईल बघा x⁻⁻1. बघा वरती गेल्यानंतर तो होईल x⁻⁻1. तुम्ही मित्रांनो 8वीला हा फॉर्म्युला बघितलेला आहे. सो खालचा जो व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स +1 आहे, आता वरती गेल्यानंतर तो होईल -1. त्यामुळे -1 असल्यास मित्रांनो आपण त्याला लिनियर म्हणत नाही. लिनियर म्हणण्यासाठी आपल्याला इंडेक्स 1 लागतो, -1 चालणार नाही. सो दॅट या ठिकाणी सुद्धा हे सुद्धा लिनियर इक्वेशन इंटुरेबल नाही. y सुद्धा खाली आहे, तो सुद्धा वरती गेल्यानंतर -1 होईल. सो ते सुद्धा लिनियर नाही. स्टुडंट या ठिकाणी बघा 7th एक्झाम्पल आहे 4xy, x चा इंडेक्स 1 y चा इंडेक्स 1 आणि मित्रांनो ते एकाच टर्म मध्ये आलेले आहेत. सो एकाच टर्म मध्ये आल्यामुळं ह्याची डिग्री मित्रांनो 2 होते. x चा इंडेक्स 1 y चा इंडेक्स 1 म्हणजे याची डिग्री 2 होते मित्रांनो, डिग्री 2. आणि आपल्याला डिग्री 1 पाहिजे असते आणि त्यामुळे सुद्धा मित्रांनो हे लिनियर इक्वेशन इंटुरेबल होणार नाही. सो दॅट हे आहे मित्रांनो बघा फक्त मित्रांनो पहिला आणि तिसरं लिनियर इक्वेशन इंटुरेबल आहे, बाकीचं कोणतंही लिनियर इक्वेशन इंटुरेबल नाहीये. ओके मित्रांनो, कसं शिकवलंय तुम्ही मला, कसं तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजली का मित्रांनो कमेंट मध्ये सांगा. आणि मित्रांनो पहिला व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला लॉंग करत नाही. आणि मित्रांनो आपल्याला जो काही या ठिकाणी मित्रांनो जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इंटुरेबल हा मुद्दा मित्रांनो आपला संपतो. मात्र येणारे मित्रांनो आता व्हिडिओज तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.2, प्रॅक्टिस सेट 1.3 अशा पद्धतीने येणार आहेत. सो दॅट हे फक्त मित्रांनो लिनियर इक्वेशन इंटुरेबल कसं असतं हे मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि नक्की मित्रांनो मी पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच येणार आहे. ओके, तो म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1. ओके.